सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान
तुका म्हणे माझे हे सर्व सोपा 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 तुका म्हणे Bye.
हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
क्षण क्षणी हाचे करावा विचार क्षण क्षणी हाचे करावा विचार करावया पार भव सिंधू तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार ऐसे काळ सावधान ऐसे काळ सावधान सत्व समागमे धरावे आवडी सत्व समागमे धरावे आवडी करावे तातडे परमार्थाची करावे तातडे परमार्थाची तुकामणे ह्या लोकीचा व्यवहारे तुकामणे ह्या लोकीचा व्यवहारे डोळे 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 नाशिवंत देह जाणारा नाशिवंत देह जाणारा ऐसे कातो काळ सावधान ऐसे कातो काळ सावधान हरि हरि हेलो हेलो वाह वाह
क्षणोक्षणी हाती करावी क्षणोक्षणी हाती करावा
क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणी हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूरे बहिरा नाशिवंत देहा जाणार खातो काळ सावधान विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यवरं पुण्डरीकायदात्मैन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो पाण्डुरङ्गकरो
सहचरी सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज निज मन मुकुरु सुधारि वर्ण रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार हे दुख चित चोर प्रभु जय जय माखन चोर यांचे स्मरण होई सकल वितेंचरीकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार यथा विठ्ठल क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेमध्ये विचार करायला लावणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने खाली ज्याची सत्ता किंवा भगवान परमात्मा स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम किंवा गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम नाहीतर माऊली ज्ञानोबाराय सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही. भगवंत स्वतः सांगतात या सृष्टीची उत्पत्ती भगवंताच्या सत्तेने आहे. एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून आईने येणे निर्माण केली 14 भुवने म्हणून या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा प्रत्येक व्यक्तीचा जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून योग्य वेळेमध्ये सावध होऊन योग्य विचार करून जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. कारण हा जन्म परत नाही. जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. मनुष्य जन्म 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा आपल्याला मानवाचा जन्म भेटतोय. कारण उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मे का कोण कधी जाईल सांगता येत नाही. योग्य वेळेत सावध व्हायचंय. भगवान परमात्माचं नाम चिंतन रूपी 1 तासाची वाहत चाललेली गंगा आहे पहा. स्वतः स्नान केलं तर जीवनाचा उद्धार. दादा ते बंद करा काय तर मोबाईल काढून ठेवा. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला आपण विचार करतो 1 तासासाठी सर्वजण वेगवेगळ्या गावावरून कीर्तन श्रवणासाठी आलायत बाबांच्या पुण्यस्मरणासाठी उपस्थित राहिलायत. पण बऱ्याच जणांना वाटतं गेलेल्या माणसाच्या पुण्यस्मरणाला कीर्तन ठेवणं याचा अर्थ त्या माणसाला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून. तीही बरोबर आहे तुमचं. पण आपल्यासाठी सुद्धा उपदेश आहे बाबा रे आता तर योग्य विचार करा. जीवनाचा उद्धार करून घ्या. ज्या मोहमायामध्ये स्वतःला गुरफटून ठेवलंय ना आता तरी त्या माया जाळातून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळेत सावध व्हायचंय. कारण संतांनी सुंदर असं वर्णन केलंय दोन डोक्याची होते सागरात भेट एक लाट थोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आई बाळा
दोष ना कोण कधी जाईल सांगता येत नाही, म्हणून योग्य वेळेत सावध व्हायचंय. संतांनी सुंदर वर्णन केलंय पहा. परमार्थ करावा पण योग्य वेळेमध्ये, कारण तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. एकदा का आपल्या गुडघ्याच्या वाट्या खराब झाल्या, कानपूर लाईन खराब झाली, नाकातून गंगाजी म्हणा व्हायला लागल्या, नंतर किती ठरवलं तरी आपण कीर्तनात जो बरी सकळ सीता हात तालावया आज जोईत पाये तीर्थयात्रे जाय चुकून जवळ आता तालावया पाये तव तो आपुले सोयत पाय तीर्थयात्रा जाय चुकून आपले सोहित पाय तीर्थयात्रा जाय नको. योग्य वेळेमध्ये सावध होऊन परमार्थ करायचे. म्हणून आज या ठिकाणी उपस्थित सर्व गुणजन मंडळी आहेत, उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आज हरिभक्त परायण श्रद्धेय कैलासवासी जगन्नाथ बारको आव्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुंदर असं बाबांच्या सुपुत्रांनी केलेलं कीर्तनाचं आयोजन आहे. येईपर्यंत कॉलवरती संपर्क करत होते. एक महिन्यापूर्वी ज्यांनी मला तारीख दिली आहे आणि अगदी वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारा परिवार आहे. म्हणून या परिवारामध्ये आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर दादा आव्हाड आहेत. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर बाबांचे सुपुत्र आदरणीय हरिभक्त परायण बाळकिसन जगन्नाथ आव्हाड त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा या दोन्ही भावंडासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचंय. पहा, द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. मला सांगायचे आज बाबांना सुद्धा आनंद होत असेल की खूप सुंदर कीर्तनाचं आयोजन त्यांच्या मुलांनी केलेलं आहे. बाबांच्या 3ही मुली असतील, त्याचबरोबर बहिणी आहेत, त्याचबरोबर नाती आहेत, त्याचबरोबर नातसुना आहेत. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्व पाहुणे मंडळीसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं. सर्वांचे धन्यवाद. पवित्र अशा कार्यक्रमासाठी आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्त परायण सर्वच गुणजन मंडळी, ज्ञानानं वयानं तपानं अधिकानं ज्येष्ठ आहेत. त्यामध्ये आदरणीय हरिभक्त परायण साबळे महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण शेळके महाराज, मला जर ऐकायला कमी येते त्यामुळे सगळे सोबत नका सांगू, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याबरोबर आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ महाराजांची माझी अगोदर भेट झालेली वाटते, पण धन्यवाद व्यक्त करते. खूप सुंदर आवाज आहे. पहा, एकदा सर्व गुणजन मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची. मृदंगाचार्य महाराज अतिशय सुंदर वाजवण आहे. आदरणीय हरिभक्त परायण चैतन्य महाराज त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ, त्याचबरोबर माझ्या बहिणी आहेत, सर्व तरुण मंडळी, बालगोपाळ, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. विनिकरी बाबा आहेत, तुमचे धन्यवाद. ज्ञानानं वयानं ज्येष्ठ असलेली मंडळी, तुमचे धन्यवाद. आमच्या सचिन दादाची खूप चांगली अशी साऊंड सिस्टीम आहे, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर नाशिकवरून आलेले आदरणीय हरिभक्त परायण माझे मोठे बंधू, वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करतात, आदरणीय हरिभक्त परायण आमचे प्रकाश दादा कोरजे, आणि त्याचबरोबर आमचे हरिभक्त परायण संतोष दादा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व पाहुणे मंडळी आहेत. त्याचबरोबर 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी रात्री ज्यांच्याकडे नांदूर शिंगोटे या ठिकाणी आमचे सुधीर भाऊ सानप त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यांची सुद्धा कीर्तनासाठी उपस्थिती आहे. बाकी सर्व गुरुजन मंडळी, सर्व हरिभक्त परायण पाहुणे मंडळी, या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. ज्यांच्याकडे आम्ही चहा घेतला आदरणीय हरिभक्त परायण आमचे संदीप दादा आव्हाड आहेत, त्यांचाही पूर्ण परिवार उपस्थित आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, पाहुणे मंडळी, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल ऐका,
अतिशय सुंदर असा अभंग आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन ठेवल्याच्या नंतर या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. पहा, आपण पाहतो कधी कधी एखाद्या आई वडिलांचं मुलं खूप शिकलेली असतील पण साधा दहावा सुद्धा नीट होत नाही. सध्याच्या काळात वाईट परिस्थिती आहे, दहावा सुद्धा नीट होत नाही. पण पुण्यस्मरण अतिशय उत्साहामध्ये करतायत. भगवान परमात्माच्या द्वारामध्ये बाबांच्या रूपानं आपण कीर्तन रूपी घंटा द्वारात वाजवत आहोत. आणि आजच्या दिवशी बाबांना सद्गती प्राप्त होईल आणि बाबांना नक्कीच भगवान परमात्माच्या चरणाजवळ जागा असेल. आणि ज्यांनी स्वतःच्या जीवनात चांगलं कर्म केलंय, साधू संतांची सेवा घडली, कधीच कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घेतली, लेकरांच्या वरती चांगले संस्कार दिलेत, मुलांना चांगले संस्कार देऊन प्रत्येक माणसावरती प्रत्येक व्यक्तीवरती निस्वार्थ मनाने ज्यांनी प्रेम केलंय असं बाबांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून नक्कीच सद्गती प्राप्त होईल. बाबांसाठी एकच म्हणेल, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आज लक्षात येत आहे की तुम्ही प्रत्येक जण बाबांच्या वरती प्रेम करणारे आहात म्हणून उपस्थित आहात. प्रपंच आपण जर पाहिला, प्रपंचामध्ये दोन्ही जण महत्वाचे असतात. प्रपंचाचा जो रथ गाडा आहे ना, त्या रथामध्ये जोपर्यंत दोन्ही चाक व्यवस्थित आहेत तोपर्यंत रथ व्यवस्थित चालतो. पहा, ज्या दिवशी रथाचं एक चाक गळून पडेल दुसऱ्या चाकाला मात्र चालणं होत नाही. दोन्ही महत्वाचे आहेत. निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं फक्त आई वडील. आज दादांचे आई वडील निघून गेले त्यांच्या लक्षात येईल काय किंमत असते बापाची. निस्वार्थ मनानं खंबीरपणे साथ देणारी किती मोठी चूक करू द्या पण तरी सुद्धा वडिलांनी सांगावं, काय घडायचं तर घडू दे, काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणण्यासाठी वडील जरी असतील ना तरी सुद्धा त्या लेकरांना दुःख वाटत नाही. मला सांगायचंय तुम्हाला, किती मोठं घर बांधा, किती मोठा बंगला बांधा, अख्ख्या जगाने तुमचं कौतुक करू द्या पण आई वडील जर कौतुक करण्यासाठी नसतील ना तर लोकांनी कौतुक करण्याची किंमत काहीच नसते. लोक म्हणतात वडील गेले पण मामा आहेत, परत म्हणतात चुलते आहेत पण वडील ते वडील असतात पहा स्वतःचे. हे मात्र कधी विसरायचं नाही. 3 मजली बिल्डिंग आहे, कोणाची वाईट नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही घराकडे जोपर्यंत म्हातारी आई आणि वडील दारात बसलेले आहेत. ज्या दिवशी म्हातारी आई वडील निघून जातील ना त्या दिवशी त्या घराला सुद्धा घर पण उरत नाही. निस्वार्थ मनानं प्रेम करतात. आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती. एकदा का आई वडील निघून गेले मग माणसाला किंमत कळते. सख्खी बहीण भावाला विचारत नाही आणि सख्खा भाऊ सुद्धा बहिणीला विचारत नाही. काही ठिकाणी जा तुम्ही, अहो बहिणी भावाला हिस्सा मागणाऱ्या सुद्धा पाहिल्यात आम्ही. निस्वार्थ मना प्रेम नातं एवढं असतं पहा, धाग्यासारखं असतं नातं, धाग्यासारखं. जपलं तर टिकतं पण ताणलं तर तुटल्याशिवाय राहत नाही. किती जोडण्याचा प्रयत्न करा पण मध्ये मध्ये गाठी पडल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे. नाही
निस्वार्थपणे प्रेम करतात. मला सांगा, आई वडिलांना माहिती नाही आपला मुलगा म्हातारपणे सांभाळेल की नाही, आपला मुलगा आपल्याला व्यवस्थित बोलेल की नाही, कसल्याच गोष्टीची कल्पना नसताना सुद्धा रात्रंदिवस फक्त त्याच लेकरांना प्रॉपर्टी कमवून ठेवण्याच्या नादात काम करत राहतात, कष्ट करत राहतात. मला सांगायचंय, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करा. कायम सांगत असते, जाण्यासाठी प्रत्येक जण आलाय, पण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत सेवा केली ना, तुम्हाला आई वडील निघून गेल्याच्या नंतर तेवढं दुःख होणार नाही. गेल्याच्या नंतर रडल्याशिवाय दुसरा आपल्याकडे पर्याय काहीच उरत नाही. आहेत जिवंत तोपर्यंत सेवा केली पाहिजे. आणि मायबापांची सेवा केली म्हणून योगी 28 विटेवरी उभा, पण नरीश पांडुरंग परमात्मा 28 युगापासून विटेवरती उभा आहे का? भक्त पुंडलिकानं मातापित्यांची सेवा केली म्हणून. आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत, कोणत्या तीर्थक्षेत्राला कोणत्या देवाच्या दर्शनाला गेले नाही तरी चालतात, कारण माय बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आई वडील रात्रंदिवस कष्ट करत राहतात, लेकरांच्या वरती चांगले संस्कार देतात. पहा, कारण आई कायम लेकराला सांगत असते. आपण म्हणतो निस्वार्थ मनानं प्रेम, कवी जर पाहिले तर कविता आईवर तयार करतात, कीर्तनकार आले, कथाकार आले की प्रत्येक जण आईविषयी सांगतात. पहा, पण जेवढी आई महत्वाची ना तेवढेच वडील सुद्धा महत्वाचे आहेत. कशामुळे महत्वाचे सांगू तुम्हाला. आपण ज्या वेळेला विचार करतो, लहान लेकरू आहे, आई सांगते बाळा इकडे जाऊ नको बाबा मारतील, ते खाऊ नको बाबा मारतील, असं करू नको बाबा मारतील. मुलाला वाटतं वडील फक्त आपल्याला मारण्यासाठीच आहेत की काय. आपण म्हणतो शेवटच्या वेळेला डोळे मिटेपर्यंत निस्वार्थ मनानं प्रेम करते ती आपली आई असते, पण डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो ना तो आपला बाप असतो. पहा, निस्वार्थ मनानं प्रेम करतात लेकराच्या वरती. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे. योग्य वेळेत विचार करावा. वेळ निघून गेल्याच्या नंतर विचार करून उपयोग नाही. विचार करावा कोणता? जो संत नामदेव महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, मौली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, जो संत महात्म्यांनी विचार केला तो आपल्याला करायचा. नामदेव महाराजांनी विचार केला म्हणून तर जगाचा मालक नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, देव कीर्तनात नाचायचा. पहा, माऊली ज्ञानोबारायांनी विचार केला म्हणून विश्वाची माऊली माऊली ज्ञानोबारायांना म्हटलं जातं, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हाईसे. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा विचार केलाय, भगवान परमात्माला समर्पण केलं म्हणून माझी मज झाली अनवरवाचा, छंद या नामाचा घेतला से. वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकोबार आहेत. मंदिर किती सुंदर बांधा, पण मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून ठरवली जाते, बरोबर की नाही महिला मंडळ. तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून ठरवली जाते. माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला एकमेकीच्या नाकाकडे नका पाहू. नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला सुंदर असतो. पहा, नाकाला शेंडा, बाई किती सुंदर असू द्या, नाक नसेल तर काय करावे ती 32 लक्षणे, आणि नाक नाही तेने वाया गेली, उपयोग नाही. तसं वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहेत. आणि तुकोबारायांचा अधिकार, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रमेश्वरे, चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम, आरती तुकाराम, स्वामी सद्गुराम सच्चिदानंद मूर्ती, हरे आरती तुकाराम. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम, ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला कंप सुटावा. साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता विचार करा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विचार करा, पण कोणता? तुळशी माळ, गळा, गोपी चंदन, टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालण्याचा विचार करा, भाळावरती चंदनाचा टिळा लावण्याचा विचार करा, अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा मात्र पाहिजे. पहा, किती श्रीमंत किती प्रॉपर्टी कमवा, तीच प्रॉपर्टी भगवान परमात्माच्या यादीत लिहिली जाईल जी तुम्ही सत्कार्याला दिलेली असेल. काही लोक कोणाचा दावा सोडत नाही, कोणाचा तेरावा सोडत नाही, सगळं खातं, परदाव्याचं स्वतः खातं, बायकोला खिशात घालून घरी घेऊन येतं. करामती लोक आहेत. सद्गती त्यांना कशी भेटणार? जे निस्वार्थ मनानं भगवान परमात्माच्या सत्कार्यात मदतच करत नाहीत, दान देत नाहीत. किती प्रॉपर्टी कमवा पण उपयोग नाही. 3 मजली बिल्डिंग आहे पण कधीच साधू संत तुमच्या घरी आले नसतील तर त्या बंगल्याला सुद्धा किंमत नाही. योग्य वेळेत विचार,
गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करायची. बरेच जण म्हणतील ताई तुमचं ऐकून आम्ही माळ घालू, पण लोक म्हणतील करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला जायचं असेल तर लोकांनी किती नाव ठेवू द्या, पण तुकोबारायांनी वर्णन केलंय निंदकाचे घर असावी जिल्ह्यात. काय म्हटले तुकोबाराय? निंदा करणारे लोक तुमच्या शेजारी असू द्या, मार्ग जर बरोबर असेल लोकांनी किती निंदा करू द्या, कारण ज्या माणसाला जीवनात मोठं व्हायचंय एक वाक्य लक्षात ठेवायचं, कायम डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायला शिकायचं. याचा अर्थ काय? डोकं बर्फ सारखं कायम शांत ठेवा आणि तोंडावरती कायम बर्फी, म्हणजे तोंडानं कायम गोड बोलत राहा. सगळं जग आपलंसं झाल्याशिवाय राहत नाही, पण माणसाला तसंच जगता आलं पाहिजे. आपणच म्हणताना ताई आमच्या गावातला देवासारखा माणूस आहे, तो देव आहे का? पण कधीच कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घेतो, स्वतः व्यवस्थित बोलत राहतो, कोणतंही काम दिलं तरी प्रामाणिकपणे करतो, म्हणून लोक म्हणतात देवासारखा माणूस आहे. मला सांगायचंय गळ्यात पवित्र तुळशीची माळ, ज्याच्या गळ्यात माळ आहे एकदा तरी होयो होयो वारकरी पाहे पाहे रे पंढरी, आणि मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही भेटेची वाट पाही सगळ्या जणी कृपाळू ततडी उतावे वाट पाही नाही म्हणल्या तर एकमेकीची शेजारणीची शपथ बोललं पाहिजे. मी काय तुम्हाला पैसे मागायला आले का तुमचं बांध कोरायला येणार आहे? काय तुमचं माझं बांधाला बांध काही संबंधच नाही. भजन केलं पाहिजे आपलं. इतर सुद्धा काही नुसते वट आले तर अहो पुण्य कमी पडतं माणसाचं. संतांनी सांगितलं इथं येण्यासाठी सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक पाहिजे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली. ज्यांचं पुण्य शिल्लक नाही ते माणसं कधीच या ठिकाणी बसू शकत नाहीत. पहा इथे येण्यासाठी पुण्य लागतं. भजन केलं पाहिजे. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करून पंढरपूरची वारी करायचे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा रे विचार करा आणि तोही क्षणोक्षणाला करा. अभंगाचं पहिलं क्षणोक्षणी करावा सांगतात क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. तुकोबाराय म्हणतात बाबा रे विचार करा आणि तोही क्षणाक्षणाला करायचा. तुकोबारायांनी विचार करायला सांगितलं पहा, पण माणसालाच का सांगितलं? तुकोबाराय असं का नाही म्हटलं एखाद्या गाढवाला विचार करा? नाही, हा विचार करण्याची बुद्धी फक्त माणसाला आहे.
माणूस विचार करू शकतो. आता आपण जर विचार केला, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण विचार करतात. करत नाही का विचार? तुम्ही करता ना. लहान लेकराचा विचार वेगळा आहे, म्हाताऱ्या माणसाचा विचार वेगळा आहे, महिला मंडळाचा विचार वेगळा, तर पुरुष मंडळीचा विचार वेगळा आहे. प्रत्येक जण विचार करतो, पण स्वतःच्या स्वार्थाचा विचार करता. जीवनाच्या उद्धाराचा विचार कोणाच्याही डोक्यात येत. महिला मंडळी इकडे पहा, बडबड करू नका ना, अजिबात इकडे तिकडे लक्ष जाऊ देऊ नका. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये विचार करावा. कोणता विचार करावा? जो शबरी मातेने केलाय तो विचार करावा, जो केवटाने केलाय तो विचार करावा, जो भक्त प्रल्हादांनी केलाय तो विचार करावा, जो 5 वर्षाच्या द्रोह बाळाने केलाय तो. योग्य वेळेत विचार करून जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. संत महात्म्यांनी विचार केलाय, तोच विचार आपल्याला करायचा आहे. सरासार विचार करा उठा उठी, आणि नाम धरा कंठी विठोबाची. जीवनामध्ये सार काय, असार काय? मग प्रपंच सार की परमार्थ सार, याचा विचार तुम्ही करायचा आहे. आता प्रपंच सार म्हणून कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? कांदेवाले बागेदार, भेटतं का सुख? तुमच्याकडे भेटतं का सुख? भेटतं? बोला ना. लग्न झालं की नाही ओळखायचं कसं माणसाचं सांगू का? ज्यांचं तोंड उतरलेलं समजून घ्यायचं लग्न झालंय म्हणून, ज्याचं लग्न झालं नाही ते कायम हसत राहत. मग कुठंतरी भेटल का, कुठंतरी भेटल का, समजून घ्यायचं लग्न. ज्यांचे तोंड पडलेले ओळखायचं यांचं लग्न झालंय. माणसाला किती सुख शोधा, असं वाटतं नवसानं मुलगा झाला आता तरी सुख भेटल, समाधान भेटल. मुलगा झाला त्या दिवशी जेवढा आनंद असतो तेवढाच आनंद तो मुलगा 10 वर्षाचा झाल्यावर राहतो का? बरं, बिना लग्नाचा आहे तोपर्यंत 2 पाय, एकदा का लग्न झालं किती पाय होतात? जोरात बोला, किती पाय होतात? 4. 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा. बरं, परत पहिली संतान झाली मग किती पाय झाले? 4 आणि 2 6 पायाचं काय असतं? आमच्या संतांनी वर्णन केलंय पहा, त्याला आपण भ्रमर म्हणतो. पावसाळ्याच्या दिवसात लहान लेकरं त्या भुंग्याच्या पायाला दोरा बांधून ओढण्याचा खेळ खेळतात बाबा, तो आहे भ्रमर. संत म्हणतात, रुनु जुनु रे भ्रमरा भ्रमरा, सांडिती अवगनु रे भ्रमरा. जो भ्रमर आहे तसाच माणसाचा प्रपंचात जीव कासावीस होतो पहा. परत दुसरी संतान झाली, किती पाय होतात? 6 आणि 2 8 पायाचं काय असतं? तू म्हणला आम्ही का पाय मोजले का काय? तुम्ही कशाला विचारायला लागले आम्हाला? तुम्ही घर स्वच्छ करताना जाळ्या काढता का घरातल्या? कधी महिला मंडळ इकडे विचारू का? करताना, घर साफ करताना मला सांगा, घर साफ करत असताना घरात कोपऱ्यामध्ये जाळं तयार करतो, तो जाळं तयार करतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? कोळी म्हणतात का? काही ठिकाणी कातीन म्हणतात बाबा त्याला, कातीन. हा, ती जी कातीन असते ना, एवढं सुंदर घर तयार करते स्वतःच्या भोवताली, एवढं सुंदर घर तयार करते, चांगल्या इंजिनियरला जमणार नाही. पण त्याच घरातून बाहेर निघण्यासाठी स्वतःलाच रस्ता ठेवत नाही, आतमध्ये जीव घुटमळून मरावं लागतं. तसं माणसाचं आहे. खूप सुंदर, हे माझं ते माझं, गाडी माझी, बंगला माझा, जमीन माझी, सगळं जमा करत राहतो. पण एकदा का वेळ निघून गेली नंतर माणूस सावध होतो. तरुण वयात परमार्थ केला असता तर बरं झालं असतं, ही वेळ आपल्यावरती आली नसती. योग्य वेळेत विचार करायचा आहे. विचाराचे सुद्धा प्रकार आहेत. पहिला विचार कधी करायचा नाही, कोणता? दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करू नये. चांगलं करता नाही आलं तर करू नका, पण वाईट तरी करण्याचा प्रयत्न करू नका. अहो, काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखवत नाही. म्हातारी गेलं दवाखान्यात, डॉक्टरांनी विचारलं काय दुखतंय? म्हणे पोट दुखतंय. म्हणे कधीपासून? म्हणे सगळ्या हॉस्पिटलला गेलोय, मुंबई पुणे सगळीकडे, पण पोट काय राहीना. 1 महिन्यापासून मी बेजार झालोय. म्हणे पोट दुखतंय कधीपासून? म्हणे शेजारीच्या स्कॉर्पिओ दारात उभे केल्यापासून. या पोटाला औषध भेटेल का कुठं? मला सांगायचंय काय, दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधीच करू नये. कारण दुसऱ्याला खड्डं खाणलं ते खड्ड्यात आपल्याला पडावं लागतं. एक पहा तुम्ही, ज्या वेळेला रावणानं सीता मातेला चोरून घेऊन गेला होता, हनुमंतराय सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये जेव्हा गेले ना, रावणानं हनुमंतरायाची शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला पहा. पण शेपटी जाळण्याच्या ऐवजी हनुमंत महाबळी दाढी. त्यामुळे दुसऱ्याचं जाळायचा प्रयत्न कधी करायचा नाही. दुसरा विचार एकदाच करावा, कोणता? सावधान, हा विचार एकदाच करायचा आहे. तिसरा विचार, नाम धरा कंठी विठोबाचे. भगवान परमात्माचं नामचिंतन करण्याचा विचार वारंवार करायचा आहे. कारण प्रपंचात किती सुख शोधलं ना
दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही। जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं। ओ राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी हो। जो देखेगा दुखिया सुखिया जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही। राजा दुखिया, प्रजा दुखिया, किती सुख शोधण्याचा प्रयत्न करा, लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येर झालं हरिविन। अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भार। अरे संसार संसार जसं गप बशीच घर, बशी बसे जागेवर पहिंडे दारोदार। कळतंय तुम्हाला? भांड्याच्या घरात बशांनो, बशीला कुठे ठेवता? आतमध्ये ठेवता की नाही? कपाला लटकते रे ना, त्याच्या कानाला लटकून ठेवता बाहेर। कपाची एवढे हाल असतात, बशी फुटली की विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही। आईने सांगितलं, बाळू जा शेजारच्या काकूकडून साखर घेऊन ये। कप घेऊन निघालं, त्यानं त्या कपाच्या कानात बोट घातलं आणि गोल 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 फिरवत निघाला। त्या कपानं रस्त्यावरती उडी मारली, जसा कप फुटला आणि दांडी बाजूला निघली। दांडी बाजूला निघली, त्या मुलानं साखर घेऊन आला आणि बाळ्या म्हणे, आई पहिली साखर काढून घे, या कपाला उकिरड्यावरती फेकतो म्हणे। कान तुटला त्याचा, आता चहा पिण्याच्या कामाचा नाही राहिला तो, त्याला उकिरड्यावर। म्हातारी म्हटली, बाळ्या अरे नाही चहा पिता आला म्हणून काय झालं? एवढ्या कप कामातून गेला का कप? नाहीच काही करता आलं तर एक काम करू आपण, विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज। मला सांगायचंय, प्रपंचामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटत नाही। वारंवार विचार करायचा, भगवान परमात्माचं नामचिंतन करण्याचा। मग तुम्ही म्हणताल, ताई भगवंताचं भजन करण्याचा विचार करू, पण भजन केलं तर आमचा फायदा काय? फायदा आहे ना, त्याचा अभंग, तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू। भगवान परमात्माचं नामचिंतन केलं तर कधी संकट येणार नाही, कारण माऊली ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही। योग्य वेळेमध्ये सामोद होऊन फक्त देवाचं भजन, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ आणि तेने माया जाळ तुटतील। योग्य वेळेत विचार करून भगवंताचं भजन का करावं? माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे। ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा।
नामाचे पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा. तेच नाम मुखात नसेल ना तर नामाविन मुख आणि सर्पाचे ते दीड. योग्य वेळेत विचार करायचा आहे. कोणता विचार? जो शबरी मातेने केलाय. मातंग ऋषीने सारख्या संताची संगती केली आणि शबरी मातेनं प्रभू रामचंद्राचं अखंड भजन केलंय, अखंड नामचिंतन केलं, संताची संगती केली आणि संतांनी सांगावं शबरी अशी चोरून सेवा का केली? महात्मा, भिल्ल कुळात मी जन्माला आलेली आहे, माझी सेवा तुम्ही स्वीकारताल का नाही याच्या भीतीनं चोरून सेवा केली. शबरी मातेला मातंग ऋषींनी उत्तर दिलं, शबरी, जगाच्या मालकाला भगवान परमात्माला कोण किती श्रीमंत आहे, कोण किती गरीब, कोण किती पैसावाला आहे, कोण किती धनवान या गोष्टीची गरज नाही. कारण भगवान परमात्माला लागतो तो थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे. महिला मंडळीकडे पहा, 2-2 तास महादेवाची पूजा करता का तुम्ही? सोमवारच्या दिवशी 1 लोटा जल, सब समस्या का हल. प्रत्येकाच्या डोक्यात तेवढंच आहे. पहा महिला मंडळीकडे पहा, माझ्याकडे तुम्ही ज्या वेळेला तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन 4-4 तास पूजा करता, करू नका या मताची मी नाही, नक्कीच 4 काय 6 तास जाऊन पूजा करा, पण तिकडच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची किती पूजा केली आणि घरचा महादेव जर भाकरी वाचून डोळे पांढरे करत असेल तर तो महादेव आपल्याला पावणार आहे का? मला सांगायचंय का, अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे. जगाचा मालक जवळ येतो पहा. भाव शुद्ध होता, योग्य विचार केला, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं, म्हणून तर प्रभू रामचंद्रानी शबरी मातेची उष्टी बोरं खाल्लीत पहा. लोक म्हणतात ताई देवाला नैवेद्य दाखवून आम्ही, पण देव खात नाही. जगाचा मालक खातो पण खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाही का? कोण कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. मला सांगायचंय भगवान परमात्माला बोलवण्याची ताकद पाहिजे. योग्य वेळेत विचार करून जीवनाचा उद्धार करावा, नामचिंतन करावं. कारण सोपं करून ठेवलंय संतांनी, कुठं जाण्याची सुद्धा गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा किंवा उठता बैसता हरी बोला. त्यापुढे सांगू, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. योग्य वेळेमध्ये सावध होऊन भगवंताचं भजन करायचंय. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होऊन उपयोग नाही. प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं पहा. समर्थ रामदास स्वामी सांगतात, नामदेव महाराज म्हणतात भगवान परमात्माकडे सुद्धा मागा, पण काय मागावं हे कळालं पाहिजे. योग्य विचार करा, देवाचं भजन करा, मागावं काय? नामदेव महाराज म्हणतात, मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवान माणूस बनव पण तुझी भक्ती करण्यासाठी. श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. कुत्रा बनव देवा आपण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्यासाठी. विनंती करायचे वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवान झाड बनव पण जी वारकऱ्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना, ती झाडा मला कर. भगवंताला विनंती करायची आपल्याला, पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा दगड बनव पण जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो तो दगड आम्हाला कर. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. हेची देवा पै मागत ओ हेची देवा पै मागत चरण सेवा
योग्य वेळेमध्ये विचार करून भगवान परमात्माचं नाम चिंतन करावं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणा हाची करावा विचार करावया पार भव सिंधू. का करावा क्षणोक्षणाला विचार? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाशिवंत दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबाराय म्हणतात देह नाश पावणार आहे, देह कुचका आहे, देह सडका आहे, देह जाणारा योग्य वेळेत सावध व्हा. क्षणोक्षणाला विचार करा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. बरेच जण म्हणतील ताई देह कुचका आहे तर आम्ही जरा चांगलं चांगलं खाऊ. चांगलं चांगलं खाल्ल्यावर जाणार नाही का? ठरलेल्या वेळेत माणसाला जावं लागतं. पहा बरेच जण बसलेत कीर्तनात, पण कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल सांगता येत का? क्षण भंगूर नाही भरवसा, अरे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम का अगोदर भजन करायचंय, का योग्य वेळेत सावध व्हायचंय. शरीराची होय माती, शरीराची होय माती. किती चांगलं खा, फरक एवढाच होईल. जिथं 4 जणांचे खांदे लावायचे तिथं 8 जण लावावं लागतील. दुसरा आपल्यात बदल, पण स्वतःच कर्म मात्र स्वतःच्या सोबत येतं. आपण चांगलं कर्म केलं ना, केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. पहिल्या काळात होतं आजोबानं कर्म केलं तर नातवाला फेडावं लागायचं, पण आता या हाताने करायचं आणि या हाताने फेडायचं. आपलं कर्म आपल्यालाच. चांगलं कर्म केलं तर म्हातारपण चांगलं आहे, आणि कर्म जर चुकीचं झालं, प्रॉपर्टी जर चुकीच्या आपण मार्गाने कमवली ना, ते धन कधी माणसाला स्वस्त आणि शांत बसू देत नाही. किती प्रॉपर्टी कमवा लेकरांच्या वरती, किती लेकरांना तुम्ही संस्कार नाही जर दिले, किती प्रॉपर्टी कमवली तरी उपयोग, माणसाचं मन शांत राहत नाही. पहा माणसाला मन स्थिर कधी एका ठिकाणी थांबत नाही. योग्य वेळेत कमवा नक्कीच प्रॉपर्टी, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. लोकांचं वाटोळ करून नाही, तर नीतीने कमवलेलं धन माणसाला टिकत असतं. किती प्रॉपर्टी कमवली या जन्मात, पुढच्या जन्मात मुलं ठेवतील की नाही सांगता येत नाही. त्यासाठी योग्य वेळेत सावध व्हायचंय. काळ देहाला खाण्यासाठी टपलेला आहे, कोण कधी जाईल सांगता येत नाही. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. मग कर्म चांगलं करायचंय. पुरुष मंडळींनी कर्म चांगलं केलं, त्याच्यामध्ये अर्धा वाटा महिला मंडळाचा आहे, पण महिला मंडळांनी कर्म चांगलं केलं तर याच्यात यांचा वाटा अजिबात नाही. मग कर्म तुम्ही आपापलं ठरवायचं काय केलं पाहिजे. एका माणसानं एवढं वाईट कर्म करायचं, लोकांचं वाटोळ करायचं, एवढी प्रॉपर्टी कमवली, 8 पिढ्या बसून खाल्ली तरी संपणार नाही. एवढी प्रॉपर्टी कमवली. एक दिवस साधू महात्म्यांनी विचारलं का रे
एवढं धन कमवतोय कोणासाठी, एवढं पाप करतो कोणासाठी? म्हणजे लेकरा बाळांसाठी, पत्नीसाठी, आई वडिलांसाठी. आणि तुझं थोडं पाप वाटून घेतील का घरचे माणसं? म्हणे का नाही घेणार, घेतील ना. म्हणे असं विश्वासानं सांगू नको, घरी जाऊन विचार करून ये. ज्या वेळेला घरी आला, जन्मदात्या आई वडिलांना सांगितलं, आई बाबा माझं थोडस पाप वाटून घेता का? आई वडिलांनी उत्तर दिलं, 2 वर्ष जिवंत राहू की 3 वर्ष सांगता येत नाही, पण शेवटच्या श्वासाला तरी देवाचं भजन करत मरू दे. तुझ्या पापाची भागीदारी आम्हाला करू नको, आम्ही नाही घेऊ शकत. नंतर आला स्वतःच्या मुलाकडं, माझं थोडस तरी पाप वाटून घ्या. कधी कोणत्याच गोष्टीची कमी तुम्हाला पडू दिलं नाही. लेकरांनी उत्तर दिलं, आई वडिलांनी जन्म दिल्याच्या नंतर लेकरांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवणं ही त्यांचं कर्तव्य. अशी कोणती मोठी गोष्ट केली तुम्ही? पण ज्या वेळेला धर्मपत्नीला विचारलं, माझं थोडस तरी पाप वाटून घेते का? कधीच घराच्या बाहेर तुला पडू दिलं नाही, कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही, थोडस पाप वाटून घे. पत्नीने सांगितलं, तू मला तर सांगत होते लोकांचं वाटोळ करू नका, लोकांचं चुकीचे कामं करू नका, असं धन कमवू नका, काही कामाचं नाही, प्रॉपर्टी कमवू नका. पण तुम्ही कुठं ऐकलं म्हणे माझं. यानं हट्ट धरला, माझं थोडं तरी पाप तुला वाटून घ्यावं लागेल. पत्नी म्हटली, 2 मिनिटं शांत बसा म्हणे, पाणी आणते. पाणी आणण्यासाठी गेली, पाणी आणण्यासाठी गेली, तिनं ग्लास खाली टाकला आणि पायाला धरून मोठ्यानं ओरडायला लागली, म्हणे विंचू चावलाय मला. अहो ऐकलं का, विंचू चावलाय. धावत पडत आला, पत्नीचा पाय त्यानं मांडीवरती घेतला आणि सांगितलं, डॉक्टरांना बोलू का, हॉस्पिटलला घेऊन जाऊ का? म्हणे कुठेच घेऊन जाऊ नका. मग काय करू सांग? एक काम करा म्हणे, माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या ना. कोणी विचारलं असं? पत्नीनं सांगितलं, माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या. मालकाने तर डोक्यालाच हात लावला. तो म्हणला, अगं विंचू तुला चावलाय, तुझ्या वेदना मला कशा वाटून घेता येतील? तिनं पाय खाली सोडला आणि उत्तर दिलं, मला हेच सांगायचंय, अर्ध्या तासापासून तुम्हाला हेच सांगते की कर्म तुम्ही केलंय, पाप तुम्ही केलंय, मग तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल? त्यासाठी योग्य वेळेत सावध व्हायचंय. गेलेली वेळ परत येत नाही आणि एकदा का संधी निघून गेली, वयोवृद्ध झाला तुम्ही, नंतर किती विचार केला परमार्थ होऊ शकत नाही. पण नामचिंतन करायचंय ना आत्ताची आत्ता. रामाचं भजन तोपर्यंतच जोपर्यंत आपला आत्माराम आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल त्या दिवशी म्हणावं लागतं राम नाम. म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात पहा, बिनु सत्संग विवेक न होई, सुलभन सोई राम, सिया राम सिया राम जय जय राम. म्हणून योग्य वेळेत सावध व्हायचं. आता किती वेळ राहिला आपला? वेळ किती राहिला? घड्याळी पाहू नका, मी कीर्तनाचा वेळ नाही विचारत तुम्हाला, आयुष्याचा वेळ विचारला. आता किती बाकी माहिती का आपल्याला? किती राहिला सांगता येत नाही. माणसाचं आयुष्यच असं आहे. जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहे
क्षणाचाही भरवसा नाही. नंतर खूप बारा म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. योग्य वेळेमध्ये सावध व्हा, देह नाश पावणार आहे, देह कुचका आहे. म्हातारपणी देवाचं भजन करू शकत नाही, कारण नाक मुख गळू लागले, कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से दिल लगाना अब क्या करे गोपाला. कान पालन खराब झाल्यावर किती ऐकण्याचा प्रयत्न करा, कीर्तन ऐकू शकत नाही. एकदा कीर्तन संपलं आणि आयोजकांना म्हटलं काय अभ्यास आहे बाबांचा, काय कीर्तन ऐकलं बाबांनी, लोक म्हणले बहिर येते. मला सांगायचे एकदा का पाय गुडघ्याच्या वाट्या सरकल्या, कानपूर लाईन खराब झाली. कारण म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. एखाद्या घराला आग लागली म्हणे पाणी आणा पाणी, कुठंच पाणी सापडच ना. एक काम करा, म्हातारी माणसं म्हटले महाराज एक काम करा तुम्ही पोरांनो, नवीन विहीर खोदा, त्या विहिरीतून पाणी काढा मग घरावर टाका. घर राहील का? बोला ना. घराला आग कशी लागते माहितीये का? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा बाबा जेवले का, म्हातारा म्हणतो झोपायचंय आता. पायानं न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं, डोळ्यानं व्यवस्थित न दिसणं म्हणजेच घराला आग लागणं. आता इथे किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार मी, तशीच लागू द्या, 10-15 मिनिटात काय तुमची आग विझणार आहे. पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी योग्य वेळेत विचार करायचा आहे. कारण अल्प आयुष्य मानवी देह, शत गलिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहिजे. पहिल्या काळात माणसं 100-100 वर्ष जगायचे पा, पण आता 50, 60 आणि 70च्या पुढे कोणी जाईना, जात नाही अजिबात. कारण प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं. महिला मंडळ समर्थ रामदास स्वामींचा अभंग आहे, तो अभंग सांगते 100 वर्षाचं वर्गीकरण केलंय माणसाचं त्यामध्ये. त्या अभंग ऐकल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल भजन करावं कधी नेमकं. समर्थ रामदास स्वामींचा पहिला शब्द सावधान, सावध करतात पहिल्या शब्दामध्ये. समर्थ रामदास स्वामी सांगतात सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन मग तो कैच सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, दारा म्हणजे पत्नी, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैचा मरमाती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, 40 म्हणजे चष्मा. 40 वर्ष पूर्ण झाले की माणसाला चष्मा लागतो. आता लागतो कधी? पहिलं सांगते, आता कधी लागतो माणसाला चष्मा? लहान लेकरू 6-7 वर्षाचं लेकरून बाटलीच्या बुडा एवढा जाड त्याला चष्मा आहे. चष्म्याचं वजन होऊन त्याच्या इथं ओळखणं पडतात पहा. लेकराला चष्मे लागतात का? अहो 2 आणि 3 वर्षाच्या लेकरांनी मोबाईल घेऊन बसाव का? बरं आई सुद्धा देते त्याच्या पुढं, लईच रडायला लागलं तर मोबाईल फेकतं त्याच्या समोर, का तर मोबाईल पाहिल्यावर तर लेकरू रडायचं राहील. मला सांगायचं काय तुम्हाला, एका शाळेमध्ये 2 मुलं एका बेंचवर बसले पहा, त्याला बाहेर घेऊन जात आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेला 2 मुलं चष्मे लागलेले होते, एका बेंचवर 2 जण बसले, इकडे एका सगळ्यांनी बेंचवर 2 जण बसले आणि शेजारच्याने विचारलं का रे बाळू आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय म्हणे? काय म्हणतो? आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय? बरं मॅडम का चांगली होती का? मॅडम म्हणते तुम्ही एका बेंचवर 4 कसे? मला सांगायचं काय तुम्हाला, इथले चष्मे सोडून सांगते बरं, नाही तर तुम्ही तुमच्यावर घ्यायचा. पहिल्या काळातलं सांगते मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका, आमच्या तिकडच. 40 वर्ष झालं, 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यासमोर पडली कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण.
पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती होतात ना केस पांढरे आता 16-17 वर्ष मुलांचे केस पांढरे व्हायला लागले आपण एवढे करमती पांढरे झालेले केस सुद्धा काळे करतो कशाने करता काळे डाय करता की नाही महिला कोणती लावता गणपतीच्या मोरी ही नाही इंडिका निशा कोणती लावू नका या मताचे नाही बरं पुरुष मंडळ कमी वयात केस पांढरे झाल्यावर डाय करावा बाबा डाय करावं पण डाय कुठं कुठं करावं याला बी मर्यादा आहेत इकडे डाय करणं ठीक आहे पुरुष मंडळी इकडं पण डायचं इथं काय काम आहे डाय करायचं ठिकाणी का किती डाय करू द्या 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं इकडून काळ मध्ये नुसतं दुःख पडल्यासारखं होतं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे किती डाय करण्याचा प्रयत्न करा पण अजिबात झाकत नाही मला सांगायचंय काय तुम्हाला 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्यास माता म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी वसवास लागे पाठी त्यास हसती करती सावध सावधान वाचे वदा नारायण 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण 24 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाणवी मछली जैसी जीव होतो का सवीसी सावध सावधान वाचे वदा नारायण मग वर्ष झाले 90 बोलवीन एक शब्द श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भयाने काहीतरी करारे साधन सावधान आता तुम्ही ठरवायचं परमार्थ कधी करायचं पटला असेल तर टाळी वाजवा तुम्हाला का पैसे मागितले काय नाही एवढं काऊन टेन्शन घ्यायला लागले मोकळे म्हणून राहायचं पाशा आतले गाठी सारखं बसायचं टाळ्या वाजले म्हणून घ्या अशा टाळ्या नाही मनातून दिलं तर आहे उभे विनाकारण उपयोग नाही मला सांगायचं प्रत्येक 10 वर्षाला आयुष्य बदलतं म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणून योग्य वेळेमध्ये सावध होऊन परमार्थाची तातडी करा आणि संतांची संगती अभंगाचं 3रं चरण संत समागमे धरावे ताता आवडी संत समागमे धरावे आवारे संत समागमे धरावे आवारे संत समागमे धरावे आवारे संत समागमे
वा अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. देह नाश पावणार आहे म्हणून संतांची संगती करा. का करावी संतांची संगती? तर हरी प्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. एकदा का संतांचे चरण धरले संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास. पर का करावी संतांची संगती? जगाच्या मालकाची प्राप्ती करायची असेल, भगवान परमात्माच्या चरणाजवळ जायचं असेल तर तुकोबाराय सांगतात सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी तये ठाई. विश्वातलं सर्व सुख कुठे असेल तर ते भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. म्हणून ते सुख पाहिजे असेल ना, अखंड भगवंताचं नामचिंतन. बरं नामचिंतनच का करायचं? देवाला काय आवडतं हे जर विचारलं ना आपण तर ते संताला माहिती आहे. काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. तुमची आमची आवडी वेगळी. संताला आवडतंय माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेहन गुडी. तशी भगवंताला अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडतं. पण नामचिंतन करावं कसं? आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. परमार्थ करावा, भगवंताचं भजन करावं पण आवडीनं. सवडीचा परमार्थ काही कामाचा नाही. काही लोक फक्त कीर्तनात काय चुकत एवढं पाहण्यासाठी येतात. काय घेणं देणं नाही त्यांना. पण काय सांगितलं ते नाही. मला सांगायचंय आपलं आयुष्य गेलं या गोष्टींमध्येच. किती चांगलं करा कधीच माणसाचा स्वभाव जात नाही. कारण कुत्र्याचं शेपूट एवढं मोठं नियोजन केलं ना म्हणलं हा जमलंच नाही, अजून दुसरं पाहिजे होतं काहीतरी. मला सांगायचं काय तुम्हाला, नाही चांगलं करणं होत करू नका. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार जरी केला आपण डोक्यात तरी सुद्धा त्याच्यासारखा महापापी दुसरा कोण नाही. योग्य वेळेत विचार करा, भगवंताचं भजन करा ना, आवडीनं करा. सवडीचा परमार्थ काही कामाचा नाही. आवडीनच का करावं संतांनी सांगितलंय. गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने तूच माझी तूच मुखी तूच सखा कृष्ण तूच सखा कृष्ण. तुझा मी सुद्धा तूच माझा तूच घनश्याम. देवाची आठवण केली ना अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. कारण काय करावी साधने फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. कारण देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार. मला आनंद वाटला आल्याच्या नंतर. पहा भगवान खंडेरायाचं खूप मोठं मंदिर आहे. भगवान शनेश्वराचं खूप मोठं मंदिर आपल्या गावात आहे. भगवंताचं भजन करण्याच्या अगोदर आवड प्रत्येकाची वेगळी असते. आता भजन करा म्हणले म्हणून कोणाचं भजन करा आणि काय करा याचा विचार करायचा नाही. ज्या भगवान परमात्मा विषयी तुमच्या अंतःकरणात भाव श्रद्धा निष्ठा आहे तुम्ही त्या भगवंताचं भजन करू शकता. कारण अनंत रूपे अनंत वेशे. भगवंताचे अनंत रूप आहेत. देवाच्या कोणत्याही रूपाचं भजन केलं आणि आपण जर पाहिलं ना, सोमवार आला की महादेवाची भक्ती चालू करता तुम्ही, मंगळवार आले की बदललीच भक्ती, रविवार आले की परत भक्ती बदलती. असं जर करत राहिलो तर कोणताच देव आपल्यावरती कृपा कधी करू शकत नाही. पहा पण सुंदर असं भजन आहे. रूप घेऊन म्हाताऱ्याचं राखी बालूच्या मेंढराला आसून जेजुरीचा राजा गेला बालूच्या वाड्याला. शिव अवतारी मारतंड मल्हारी, शिव अवतारी मारतंड मल्हारी मनात ठेवून बाळूला.
मारून घोड्याला निघाला गावच्या वाड्याला लाज मारून घोड्याला निघाला गावच्या नाही तसं नाही माझ्या कीर्तनात जातील टेन्शन नाही कुठे गेलं तरी जातीस आज विचारच करत होते जाईस का कोण जाईना रोज जाते ती दोनदा का होईना जाते रोज आता नाही जायची गेली तरी जाऊ दे आता विठ्ठल विठ्ठल मला सांगायचं संतांची संगती करून परमार्थाची तातडी करायची संतांची संगती का करावी संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाहे वेदांनी सांगितलंय भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांची चरण धरावी लागतील आणि एकदा का संतांचे चरण धरले जीवनाचा उद्धार म्हणून संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुकोबाराय म्हणतात या इहलोकाच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका अभंगाचं लोकेच्या व्यवहार तुका म्हणे लोकेच्या व्यवहार तुका म्हणे लोकेच्या व्यवहार तुका म्हणे लोकेच्या व्यवहार नका डोळे दुरे भरणी राव नका डोळे दुरे भरणे राव नाशे वंदे जाणार सकळ नाशे वंदे जाणार सकळ जब तक मेरे मन
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात तू कामने इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरी भरून राहो. तुकोबाराय म्हणतात या इह लोकाच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. मग क्षणोक्षणा हाची करावा विचार. क्षणोक्षणाला विचार का करा विचार क्षणोक्षणालाच का करा. नाशिवंत देव जाणार सकळ देह नाश पावणार आहे म्हणून संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. योग्य वेळेमध्ये विचार करून जीवनाचा उद्धार करा. संताची संगती करून परमार्थाची तातडी करा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. महिला पुरुष सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया. प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जननी की माता जननी की असली संतान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. मेरे हनुमान के लिए मेरे हनुमान के लिए. विठोबा रखुमाई हरि छोट्या छोट्या मुलांसाठी टाळी वाजवा जोरात. वा. हात घ्या खाली तुम्ही सगळे. हे सांगायची कोणी वाट पाहत नाही. असो वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांच्यामुळे सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आदरणीय हरिभक्त परायण बाबांचे दोन्ही सुपुत्र त्यामध्ये आमचे ज्ञानेश्वर दादा आहेत. त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळी 2 वर्षाच्या पूर्वी आव्हाड बाबांच्या इकडे कार्यक्रमाला येण्याचा योग आला होता. इथं आल्याच्या नंतर समजलं की आव्हाड बाबा इथे जवळच राहत आहेत. खूप मोठं संस्थान आहे.